नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला आज पुन्हा एकदा त्या जुन्या शाळेच्या दिवसांत परत जाऊया, त्या आठवणींच्या वाटेवर. आठवतंय आपल्या शाळेचं अंगण आणि त्यात कोसळणारा तो पहिला पाऊस? चला त्याच वातावरणात पुन्हा एकदा रमून जाऊया. आजही डोळे मिटले ना की सगळं तसंच दिसतं. ती जिल्हा परिषदेची आपली छोटीशी कौलारू शाळा, शाळेसमोरचं ते मोठं वडाचं झाड, आभाळभर दाटून आलेले काळे ढग आणि हो, शेजारीच कधी शांतपणे तर कधी अगदी भरभरून वाहणारी ती नदी. खरंच पावसाचे ते दिवसच काहीतरी वेगळे होते. वर्गात खिडकीतून बाहेर बघताना कविता म्हणजे फक्त पुस्तक नव्हतं, ती तर आपण जगत होतो, पावसात भिजून अनुभवत होतो. आणि म्हणूनच ही कविता आजही जशीच्या तशी तोंडपाठ आहे. कारण आमच्या गुरुजींनी ती आम्हाला फक्त शिकवली नाही, तर वर्गातच आमच्यासोबत नाचून, गाऊन, हसत, खेळत आमच्या मनात कायमची कोरून ठेवली होती. चला तर मग त्याच सुंदर आठवणीत पुन्हा एकदा हरवून जाऊया. ऐकूया तीच आपली लाडकी कविता. आनंदाने गाऊया, रिमझिम पाऊस झेलूया. आनंदाने गाऊया, रिमझिम पाऊस झेलूया. झिमझिम झरती धारा ग, भिर भिर भिराड वारा ग. भिजून गेले अंग अंग, गाऊ नाचू हो दंग. झर झर धारा झेलू ग, भर भर गिरक्या घेऊ ग. जमीन भिजते येतो गंध, झाडे वेली पक्षी धुंद. आनंदाने गाऊया, रिमझिम पाऊस झेलूया. आनंदाने गाऊया, रिमझिम पाऊस झेलूया. आनंदाने गाऊया, रिमझिम पाऊस झेलूया. हे की नाही, किती साधी, किती सोपी, पण तितकीच सुंदर कविता. हे फक्त पावसाचं वर्णन नाहीये, हे तर पावसातल्या त्या निरागस आनंदाचं एक गोड गाणं आहे. म्हणजे ही एक ओळ, भिजून गेले अंग अंग, ही ऐकली ना की आजही अंगावर तोच पावसाचा थेंब जाणवल्यासारखं वाटतं. आठवते शाळा सुटल्यावर दफ्तर डोक्यावर घेऊन पावसात चिंब भिजत घरी जाणं, रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात मुद्दामून उड्या मारणं. आहाहा, तो मित्रमैत्रिणींसोबतचा आनंद, तो काहीतरी वेगळाच होता. आणि मग ही ओळ, जमीन भिजते येतो गंध, या एका ओळीत किती आठवणी आणि किती सुगंध दडले आहेत, नाही का? तो पहिल्या पावसाचा, ओल्या मातीचा सुगंध, झाडांच्या पानांवरून टप टप टपटपणारे ते पाणीदार थेंब, सगळं काही आजही जसंच्या तसं डोळ्यांसमोर उभं राहतं. खरंच सांगते, त्या काळात कविता फक्त पुस्तकात नव्हती हो, ती थेट आपल्या आयुष्यात होती. गुरुजी शिकवत होते, बाहेर पाऊस साथ देत होता आणि आपलं बालपण ती कविता जगत होतं. तर या झाल्या माझ्या आठवणी. आता तुमच्या आठवणींची पाळी. सांगा बरं, तुम्हालाही ही कविता शाळेत होती का? आणि आजही तितकीच तोंडपाठ आहे का? या कवितेशी जोडलेली तुमची कोणती खास आठवण आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच जुन्या बालभारतीच्या कविता, धडे आणि शाळेच्या गोड आठवणी पुन्हा जगण्यासाठी बालभारती रिवाइंडला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एका नव्या पण जुन्याच आठवणींनी भरलेल्या भागात.